वजन वाढतं म्हणजे नक्की होतं काय? हाडं वाढतात का नाही? काय वाढतं तर चरबी वाढते आणि चरबी काही केल्या वितळत नाही. आता आपण वजन तर कमी करतो, पण आपलं पोट तसंच्या तसंच दिसतं. चेहरा मोठाच्या मोठा दिसतो. पोट तसंच्या तसं का दिसतं? आता पोट मोठं असणं आणि पोट मोठं दिसणं याच्यामध्ये फरक आहे, बरोबर काय? कधी कधी काय होतं, पोट मोठं दिसत असतं, पण ते चरबीमुळे नसतं दिसत. कधी कधी गॅसेस पोटामध्ये झालेले असतात. कधी कधी आपल्याला खूप जड वाटतं. भूक तर लागलेली असते, जेवायचं तर असतं, पण जड पोट वाटत असतं. किंवा आपला चेहरा कधी कधी सुजल्यासारखा दिसतो, अंगावर सूज आलेली असते. हे कशामुळे होतं? साखर आणि मिठाचं प्रमाण जास्त झाल्यानंतर. आता दिवसभरामध्ये आज मी तुम्हाला दाखवणार आहे की दिवसभरामध्ये हे जर पाणी तुम्ही पिलं तर त्याचा शरीराला नक्कीच फायदा होतो. आता हे पाणी कुणी घ्यायचं कुणी नाही, आणि हर्बल टी, ह्याला हर्बल टीच म्हणायचं. हे फक्त दिवसभर पिण्यासाठी हर्बल टी आपण ॲट ए टाइम पिऊन टाकतो. ज्याला पाणी प्यायचा कंटाळा येतो त्याच्यासाठी हे अगदी फायदेशीर आहे. कारण असं पाणी पिलं जात नाही, तर असं पाणी पिलं जातं. आता तुम्ही आपले वेट लॉसच्या पावडरचे व्हिडिओ बघितले, हर्बल टीचे बघितले, डिटॉक्स वॉटरच्या, ह्या वेगवेगळ्या टिप्स मी तुमच्याबरोबर शेअर करत असते. तुम्हाला जे कम्फर्टेबल वाटेल ते तुम्ही वापरू शकता. पण एकत्र सगळं घ्यायचं नसतं. हर्बल टी घेतला तर डिटॉक्स नाही, वॉटर घ्यायचं, डिटॉक्स वॉटर घेतला, हर्बल टी नाही घ्यायचा. वेट लॉस पावडर घेतली, हर्बल टी नाही घ्यायचा, हर्बल टी घेतला, हे पाणी नाही घ्यायचं. कोणतीही टीप, ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या मी टीप तुमच्याबरोबर शेअर करत असते. कारण मी माझं स्वतःचं अशाच गोष्टींच्या, शरीराला एकाच गोष्टीची सवय लागू नये म्हणून मी माझं स्वतःचं 15 ते 16 किलो वजन कमी केलेलं आहे. तुम्ही स्क्रीनवरचे माझे फोटो बघा, आत्ता मला बघा, तिथला चेहरा बघा, आत्ता चेहरा बघा, म्हणजे तुम्हाला समजून येईल की मी माझं वजन किती कमी केलेलं आहे. आणि वेट लॉस जर्नी आपली शॉर्ट व्हिडिओमध्ये चालू असते, ती सुद्धा बघत जा. तिथं मी दिवसभरामध्ये काय खाते हे सगळं रुटीन फॉलो केलं, म्हणजे फॉलो केलेलं तुम्हाला दाखवत असते. आता कधीही कोणतं डिटॉक्स वॉटर, हर्बल टी, वेट लॉस पावडर, ग्रीन टी, ब्लॅक कॉफी, ब्लॅक टी हे असं घेतलं म्हणून कधी वजन कमी होत नाही. पण वजन कमी करण्यासाठी हा एक सपोर्ट असतो. आता मी आज जे पाणी दाखवणार आहे, ज्याला प्रेग्नन्सी कन्सीव्ह करायची, ज्याला कोणती हेल्थ कंडिशन आहे, ज्याला उष्णतेचा त्रास आहे, किंवा घेऊन बघायचा आधी उष्णतेचा त्रास वाटला तर नाही घ्यायचं. ज्याला, तर मला अशी कोणती स्पेशल कंडिशन नाहीये, किंवा असा काही त्रास असेल, मधुमेहाच्या गोळ्या चालू असतील, तर अशा लोकांनी हे घेऊ नये. ओके. तर आता चला मी तुम्हाला दाखवते की हे पाणी कसं बनवायचंय. घरातच या सगळ्या गोष्टी असतात. तुम्हाला दाखवते मी रेसिपी. घरामध्ये घ्यायचे आणि आपलं नॉर्मल पाणी पिलं तरी चालेल. निम्म्याच प्रमाणात मी बनवले. बघा त्याचा कलर कसा आलाय. हे पाणी थंड होऊ द्यायचंय, गरम अजिबात प्यायचं नाही. कोमट पाणी प्यायचंय. ह्याचा कलर थोडासा निळसर आहे. तर कसं बनवायचं मी दाखवते तुम्हाला. चला मग. गॅस चालू करायचा आहे आणि स्टीलचं पातेलं घ्यायचं आहे. अजिबात सुद्धा ॲल्युमिनियमचं पातेलं घ्यायचं नाही आहे. आता दिवसभरामध्ये आपण नॉर्मली किती पाणी पितो ना, त्याच्या निम्म पाणी, म्हणजे नॉर्मली 7, 8, 10 ग्लास तुम्ही काय पित असाल. आता मी नॉर्मली 10 ग्लास तरी पित असेल, मे बी, मला नाही माहीत, मी मोजलं, पण मला दिवसभर पाणी लागतं भरपूर प्यायला. तर मी तर 4च ग्लास घेणार आहे आणि तेवढं माझं पातेलं पण आहे. आणि हे पाणी पिल्यानंतर नॉर्मल पाणी पिलं तरी चालतं, तोंडाला जर कडवट चव लागत असेल तर. तशी कडवट चव लागत नाही. आता काय करायचं, हे पाणी थोडंसं गरम करायला ठेवायचंय. आता ह्या गरम झालेल्या पाण्यामध्ये, गॅस मी बंद केलेला नाहीये, या गरम झालेल्या पाण्यामध्ये ना चिमूटभरच धने टाकायचेत, आपले जे धने असतात ना ते. आता हे धने ना, याच्यामुळं ना शरीरावरचं इन्फ्लेमेशन कमी होतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे थंड असतात, गरम नाही आहेत धने अजिबात. आता त्याच्यामध्येच चिमूटभर, अगदी चिमूटभर किंवा थोडंसं जास्त असं जिरं टाकायचं. हे सगळं मिळून 1 ते 1.5 चमचा झाला पाहिजे, असं लक्षात ठेवायचं. आता पचनासाठी जिरं मदत करतं, जिऱ्याच्या नावातच आहे, बरोबर का, पचन. त्याच्यानंतर तसाच मी ओवा घेतलेला आहे. अगदी तुम्ही अगदी चिमूटभर टाकलं ना तरी चालतं. तर मला कसं, ही पाणी पिण्याची सवय लागली, त्यामुळे माझ्या शरीरावर असा काही परिणाम होत नाही. तुम्हाला अगदी उष्णतेचा त्रास असेल ना, थोडं थोडंसं घेतलं तरी चालेल. हे थोडंसं अर्धा अर्धा चमचा आहे. आता तेवढेच मी मेथीदाणे घेतलेले. पीसीओडीचा त्रास माझा खूप कमी झालेला आहे ह्या मेथीदाण्यामुळं. थोडंसं पाणी कडू लागतं, उलटी आल्यासारखं वाटतं, पण ठीक आहे, काही नाही. शरीर जर आपलं चांगलं होत असेल तर काय. आता याच्यामध्ये ना दालचिनीचा तुकडा पण टाकलाय, आणि ह्या गोष्टी ना लिमिटमध्येच टाकायच्या, जास्त टाकायच्या नाहीत. उष्णता वाढू शकते. रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यासाठी दालचिनी मदत करते. आता ही गोकर्णाची फुलं आहेत. ही माझ्याकडे नव्हती, तुमच्याकडे झाड असेल ना तर त्याची फुलं टाकली तरी चालतील. आपल्याला ताणतणाव, स्ट्रेस येतो, बरोबर, आपलं कार्टिसोल हार्मोन वाढतं, तर हा अँटीऑक्सिडंटचा खूप चांगला स्रोत आहे. आणि ताणतणाव कमी होण्यासाठी, आणि महत्त्वाचं म्हणजे फुगी असे आपल्याला जे त्रास होतात, किंवा पचनाची क्रिया व्यवस्थित चालत नाही,
ह्याच्यासाठी ही गोकर्णाची किंवा अपराजिता म्हणतात, असं तुम्हाला बघितलं असेल झाडाकडे असतात ती निळी फुलं असतात बघा, ती फुलं आहेत ही. फक्त असतील ना झाडाची तर बेस्ट, नसेल तर मी जसं ऑर्डर केलंय तसं तुम्ही ऑर्डर करू शकता. आता ही एक 3-4 फुलं टाकलीत आणि मी कच्ची बडीशेप पण टाकली, तोंडाला वास पण येत नाही. सगळ्यात महत्वाचं ना, आपण कसं कांदा वगैरे खातो किंवा त्याच्या तोंडामध्ये जास्त म्हणजे सलायवा वगैरे तयार होते, त्यांना तोंडाचा वास येतो, तर त्याच्यासाठी सुद्धा आपली कच्ची बडीशेप फायदेशीर आहे. आता मी गॅस बंद केलेला नाहीये. आपल्याला ह्याला गरम जास्त उकळवायचं नाहीये, फक्त एक उकळी आली की गॅस बंद करायचा आणि झाकण लावून ठेवायचे, म्हणजे त्याचे जे व्हेपरद्वारे न्यूट्रियंट्स अजिबात बाहेर जाणार नाहीत. आणि याला गाळून प्यायचंय, कसंही प्यायचंय आणि कधीही प्यायचंय. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि आपला दुसरा युट्यूब चॅनल आहे, ज्यांना ज्यांना युट्यूब चॅनल ओपन करायचा आहे त्यांनी त्या चॅनलला सबस्क्राईब जाऊन करा. ज्यांना ओपन करायचा नाही त्यांनी नाही केलं तरी चालेल, कारण तो टेक्निकल चॅनल आहे. ज्यांना ज्यांना युट्यूब चॅनल ओपन करायचा आहे किंवा टेक्निकल रिलेटेड कोणती माहिती हवी असेल त्यासाठी तो चॅनल आपण ओपन केला आहे. त्यामुळे ज्यांना करायचं आहे ना ओपन, नवीन चॅनल वगैरे काय करायचं असेल टेक्निकल, त्यांनीच फक्त सबस्क्राईब करा, म्हणजे आपल्याला जेन्युअन सबस्क्रायबर मिळतील. ज्याला जशी गरज आहे त्यांना तसंच करावं, बरोबर आहे की नाही. आपल्याला जर वेट लॉस रिलेटेड जर कंटेंट हवं असेल तर या चॅनलवर आहे, रेसिपी रिलेटेड इकडं आहे आणि तिकडं टेक्निकल आहे. तर तुमचं असं काय असेल तर नक्की तिकडे सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा, आणि पुढचा व्हिडिओ कोणता टाकायचा हे सुद्धा सांगा. चलो बाय.